स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे यांचा वाढदिवस पूर्णा शहरातील रमाईनगर येथे मिठाई वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभेचे आमदार तथा परभणी जिल्हाध्यक्ष राजेशभाई विटेकर यांच्या आदेशाने सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या हस्ते महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी श्रीमती आशा रवींद्र हातकर यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजनाथ दिपके हे होते, तर यावेळी नारायण भगत सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ रचना सुनील भालेराव, शहराध्यक्ष आनंद कनकुटे, मास्टर सुनील भालेराव, देवदास तुपे, आनंद निकाळजे, एमडी शिराज, आनंद रामजी जोंधळे, मिलिंद दोंडे, अंकुश मांजरे, गोविंद गजबारे, धम्मा कांबळे, पवन पंडित, भागोजी गायकवाड, सुभाष सुर्ले, संजय चव्हाण, भीमराव शिंदे, गोविंद पुंडगे, लक्ष्मीबाई गायकवाड, शांताबाई धुळे, वजंताबाई वाघमारे, कमलाबाई पंडित, सरस्वतीबाई शंकर ढगे, वंदना दीपक, आशाबाई तुपे, गीताबाई जोंधळे, चंद्रकलाबाई निकाळजे, प्रणाली तुपे, सुजाता तुपे, वंदना विनोद जोंधळे, ज्योती विजय विंगोले, अनिता कराळे, संगीताबाई त्रिभुवन, आनंद लोंढे सह आदींनी त्यांना निवडीच्या शुभेच्छा दिल्या। तर सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्ष श्रीमती उषा हटकर यांनी सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमासाठी महिला मंडळासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती। महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारवंदन। आज ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य बनत आहे, त्याबद्दल मला खूप खूप आनंद होता। पूर्ण येथे माननीय अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब व राजेशदादा विटेकर यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष नव्याने झालेले माननीय चक्रवर्ती दादा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली माझी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। पूर्ण शहराध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। तसेच महिला तालुका अध्यक्ष रचना भालेरावताई व तालुका अध्यक्ष आनंद कनकुटे, शहराध्यक्ष कनकुटे व आपल्या सर्व उपस्थितीत मी आपले आभार मान्य करते। मॅडम, कोणते ध्येय धोरण आहेत पक्षामध्ये तुम्ही आल्या, काय करणार पुढे? समाजातील वंचित कमजोर वर्गातील लोकांचे कल्याण, सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय वाढ देणे, व तालुकाध्यक्ष यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी खरोखर त्यांचे विश्वासपात्र ठरेल व पदासमान ठेवेल। पक्षाचं संघटन वाढवेल। प्रथमतः सुनील तटकरे दादाचा वाढदिवस आम्ही साजरा केला। त्यानंतर पूर्णा शहरातील रमाईनगरमधील आशाताई हटकर, श्रीमती आशाताई हटकर यांची नियुक्ती शहराध्यक्षपदी करण्याची बऱ्याच दिवसांपासून चालू लागले आमचं, ते आज आम्ही नियुक्ती केली। आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मला असं वाटते की आशाताई सामाजिक कामामध्ये, सामाजिक न्याय विभागाचे बरेचसे कामामध्ये संघटनेला आणि पक्षाला जोमाने काम करून पुढे नेण्याचं काम करेन। आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जे काय मागासवर्गीयाचे प्रश्न असते ना, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणारे विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपसाठी म्हणून, विद्यार्थ्याच्या वसतिगृहासाठी म्हणून, किंवा कॉलेजच्या इतर काही समस्या असताना किंवा तहसीलच्या काही समस्या असताना, अशा बऱ्याचशा समस्यासाठी आमच्या रचनाताई व आजच्या नवनिर्वाचित शहराध्यक्ष आशाताई हटकर या दोघी मिळून महिलाचं संघटन बरंचसं पूर्ण शहरामध्ये वाढवण्याचं व तालुक्यामध्ये वाढवण्याच्या कामामध्ये राष्ट्रवादीला एक चांगलं व्यक्तिमत्व भेटलं आम्हाला। आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा पूर्ण तालुक्यामध्ये आणण्याचं काम आम्ही करू। आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रवादीसाठी भरपूर काम करण्याचा प्रयत्न करू।